श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 31 जानेवारी 2025 रोजी धर्मबीज आपल्या सर्वांना साजरी करायची आहे. धर्मबीज या तिथीचं महत्त्व असं आहे की जो कोणी यथाशक्ती धर्मनाथ बीजेच्या दिवशी दान करेल, पुण्य करेल, सेवा करेल, त्याच्या घरी रोग दारिद्र्य कधीच येणार नाही, त्याच्या घरी लक्ष्मी सदैव नांदेल, असं किमियागरी या ग्रंथामध्ये स्वतः गोरक्षनाथांनी सांगितलं आहे. धर्मबीज या तिथीचं महत्त्व काय, या दिवशी नेमकं काय करावं, पूजा कशी करावी, या सप्ताहामध्ये नवनाथ पारायण कधी करावं, धर्मनाथ बीजेच्या दिवशी कोणती सेवा करावी, मंत्र स्तोत्र पठण करावेत, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो आदेश नक्की लिहा. नाथ महाराजांची कृपा जर आपल्यावर झाली तर चोरी, फसवणूक, बाहेरची बाधा, विवाह, संतती यासारख्या समस्यांचं आपल्या जीवनातून आपोआप निवारण होतं. नुकतीच दत्तजयंती आपण सर्वांनी साजरी केली. यानिमित्त आपल्यापैकी बऱ्याच जणांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण केलं असेल. धर्मबीज सप्ताहामध्ये म्हणजेच 25 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान देखील आपण साप्ताहिक नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करू शकता. 31 जानेवारी ज्या दिवशी धर्मबीज आहे या दिवशी आपल्याला समाप्ती करायची असते. त्या अनुषंगानं आपण 3 दिवसीय पारायण करू शकता, किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी 1 दिवसीय पारायण जरी केलं तरी चालेल, किंवा धर्मबीजेच्या दिवशी नवनाथ ग्रंथातील 34वा अध्याय ज्यामध्ये धर्मनाथ बीजेचं महत्त्व सांगितलं आहे आणि 40वा जो कल्पतरू अध्याय आहे एवढा अध्याय वाचला तरी चालेल. धर्मनाथ बीजेचं महत्त्व काय आहे? त्रिविक्रम नावाचा एक अत्यंत दयाळू राजा होता, जो मृत्यू पावल्यानंतर सर्व प्रजा दुःखी झाली आणि स्मशानामध्ये ही सर्व प्रजा रडत असताना गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यात्रा करत होते. त्यावेळेला त्यांनी हे सर्व दृश्य पाहिलं आणि मग गोरक्षनाथांना प्रजेची दया आली. मच्छिंद्रनाथांना त्यांनी विनंती केली. मच्छिंद्रनाथांनी परकाया प्रवेश करून त्रिविक्रम राजाच्या देहामध्ये प्रवेश केला. राजा जिवंत झाला आणि मग त्रिविक्रम राजा आणि राणी रेवती यांना एक पुत्र झाला, जो मच्छिंद्रनाथांचाच अंश होता. त्याचं नाव त्यांनी धर्मनाथ ठेवलं. मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम राजाच्या रूपात राणी रेवतीसोबत 12 वर्ष संसार केला. त्यानंतर त्यांनी त्रिविक्रम राजाचा देहत्याग केला आणि धर्मनाथाला 12 वर्ष राज्य करावे अशी आज्ञा दिली. 12 वर्षानंतर माघ द्वितीया या तिथीला धर्मनाथाला त्यांनी नाथपंथाची दीक्षा दिली. तीच तिथी म्हणजे धर्मनाथ बीज. आणि त्यावेळी या सोहळ्यानिमित्तानं देव, ऋषी, नगरवासी सर्वांना आमंत्रण त्यांनी दिलं. नाथांनी त्यांना प्रसाद देऊन तृप्त केलं. देवांनी तर अशी इच्छा व्यक्त केली की दरवर्षी हा सोहळा व्हावा, आणि म्हणूनच धर्मनाथ बीज या तिथीला जो कोणी यथाशक्ती व्रत करेल, दानधर्म करेल, त्याच्या घरामध्ये रोग दारिद्र्य कधीच येणार नाही, त्याच्या घरामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी वास करेल, असा आशीर्वाद स्वतः मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांनी दिला आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने यथाशक्ती सेवा करा, मंत्रसाधना करा, हे व्रत अवश्य करा. आता आपण बघूया या दिवशी पूजा कशी करावी. नेहमीप्रमाणे आपली देवपूजा करून घ्यायची. देवघराजवळची जागा स्वच्छ करा. एखादा चौरंग घ्यावा, त्यावरती स्वच्छ वस्त्र अंथरावं. आपल्याकडे जर नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ असेल त्यासाठी आसन म्हणून आणखी एक छोटा पाट घ्यावा, त्यावरती देखील वस्त्र अंथरावं. स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा किंवा नाथ महाराजांचा फोटो असेल अवश्य ठेवा. अशी सर्व पूजा मांडणी करून घ्यायची. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या. दिव्याचं पूजन करा. गणपती पूजनानं आपण पूजेची सुरुवात करत असतो. तामनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या. या मूर्तीला शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पाची स्थापना करावी. नवनाथांचं प्रतीक म्हणून आपण आता पूजेमध्ये 9 सुपारी मांडणार आहोत. या सुपारींना आसन म्हणून चौरंगावरती 9 ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवा. एक सुपारी तामनामध्ये घ्यायची. शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आणि तांदळावरती पहिली सुपारी ठेवा. अशा सलग 9 सुपारी मांडायच्या. प्रत्येक सुपारीची स्थापना म्हणजेच नवनाथांची स्थापना करत असताना आपल्याला नवनाथांचे 9 मंत्र म्हणायचे आहेत. पहिली सुपारी ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः.
दुसरी गोरक्षनाथांची सुपारी ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः. त्यानंतर ओम श्री चैतन्य जालिंद्रनाथाय नमः. चौथी सुपारी ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नमः. पाचवी सुपारी ओम श्री चैतन्य गहिनीनाथाय नमः. त्यानंतर ओम श्री चैतन्य भर्तरीनाथाय नमः. सातवी सुपारी ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नमः. आठवी सुपारी ओम श्री चैतन्य रेवणनाथाय नमः. आणि शेवटी ओम श्री चैतन्य वटसिद्ध नागनाथाय नमः. 9 सुपारींची अशा पद्धतीनं स्थापना केल्यानंतर प्रत्येक सुपारीला भस्म व्हायचं. भस्म नसेल अगरबत्तीचा अंगारा देखील चालेल. फूल व्हावं. अशा पद्धतीनं नाथांची आपण स्थापना केली. पूजेसाठी आपण जे फोटो मांडलेले असतात, स्वामी महाराजांचा, नाथांचा फोटो, दत्त महाराजांचा फोटो, यांना देखील गंधाक्षता व्हावी, फूल व्हावं, भस्म लावावं. आपल्या देवघरात जर शंख असेल, आपल्या उजव्या हाताला शंखाची स्थापना करा. शंखाला फक्त गंध लावावा, अक्षता वाहू नका. डाव्या हाताला घंटेची स्थापना करायची. नाथ महाराजांचा ग्रंथ नवनाथ भक्तिसार आपल्याकडे जर असेल तर पूजेच्या समोर एका पाटावरती स्वच्छ वस्त्र ठेवावं. त्यावरती ग्रंथ ठेवून ग्रंथाचं देखील पूजन करायचं. यानंतर नैवेद्य दाखवायचा. नाथ महाराजांचा आवडता उडदाचे वडे, तांदळाची खीर किंवा कुठलाही गोड पदार्थ नैवेद्य दाखवा. त्यानंतर आरती करा. गणपती बाप्पा, गुरुदेव दत्त स्वामींची आरती, नाथांची आरती. आरती झाल्यानंतर प्रसादाचं वाटप करायचं. या दिवशी आपल्याला जेवढं जमलं तेवढं अन्नदान करा. आपल्याला शक्य झालं 9 बालक जेवू घाला. नाही जमलं कमीत कमी 1 बालक या दिवशी नाथांचं प्रतीक म्हणून या दिवशी अवश्य जेवू घालावं. तसंच आपल्या आजूबाजूला कुणी याचक असेल, भिकारी असेल, त्यांना अन्नदान करा. धर्मनाथ बीजेला सेवा काय करायची? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 25 जानेवारी ते 31 जानेवारी हा सप्ताह असतो. या दरम्यान आपल्याला शक्य झाल्यास नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं साप्ताहिक पारायण करा. धर्मनाथ बीजेच्या दिवशी म्हणजेच 31 जानेवारी रोजी आपल्याला समाप्ती करायची असते. त्या अनुषंगानं या 7 दिवसात आपण साप्ताहिक किंवा 3 दिवसीय किंवा 1 दिवसीय आपल्याला जमल तसं नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण आपण करू शकता. नाही जमलं 31 जानेवारी रोजी आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 34वा अध्याय, ज्यामध्ये धर्मनाथ बीजेचं महत्त्व सांगितलं आहे, या अध्यायाचं वाचन करा. किंवा 40वा अध्याय जो कल्पतरू म्हटला जातो त्या अध्यायाचं वाचन आपण करू शकता. दत्त महाराजांचा मंत्र ओम द्राम चिरंजीवीने नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करा. श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचं 108 वेळा पठण करा. आणि नवनाथ महाराजांचा शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करा. यातील आपल्याला जी सेवा जमेल यथाशक्ती करा, मनोभावे करा. पूजा धर्मनाथ बीजेच्या दिवशी तशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू व्हावं आणि पूजा आवरून घ्यायची. पूजा साहित्यामधील ज्या सुपारी असतात त्या आपण स्वच्छ करून पुन्हा पूजेसाठी वापरू शकता. तर आपल्यापैकी प्रत्येकानं धर्मनाथ बीजेच्या दिवशी हे व्रत अवश्य करा. या सेवा करा, मंत्र साधना करा. नाथांच्या आशीर्वादानं, स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात. स्वामींच्या चरणी ही मी प्रार्थना करतो. माहिती आवडली असेल जास्तीत जास्त नाथ भक्तांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो आदेश.